नमस्कार. बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच कराड प्रकरणासंदर्भात सरपंच संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेटेड बातमी समोर येते. बीड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. वाल्मिक कराड ज्या बीड पोलीस ठाण्यामध्ये होता त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असलेल्या शीतल कुमार बल्लाळ याची वाल्मिक कराडशी बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. सनी आठवले आणि त्याच्या साथीदारावर मकोका अंतर्गत कारवाई होण्याचे संकेत आहेत आणि अशावेळी बल्लाळ आणि वाल्मिक कराडची ही क्लिप व्हायरल झाल्याने आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान ऑडिओ क्लिप मध्ये नक्की काय संवाद झालेला आहे ऐकूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय म्हणताय? काय रे त्या सनीला लखा तू आता संशयित झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा. भाऊ शिफारस करत होते. अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे. ते आपलं स्कोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला. नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली. आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. मी एसपी साहेबाला बोलतो. एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो. ते तुम्हाला काही बोललो होतं. त्या आमदाराचं नाही दादा, तिथल्या लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे. पण आमदारला गेलेला आहे तो. दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही. ओके ओके. ओम नमः. सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे. फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे. याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या होत्या बीडमध्ये. यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे. त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल. परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज नाही. आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. तर वाल्मिक कराड संदर्भात दररोजच नवनवीन माहिती आणि धक्कादायक खुलासे होत असताना आता सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींचं एक नवं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे. आणि या सीसीटीव्ही मध्ये 3 आलिशान गाड्या दिसतात. याच गाड्यांमधून 3 आरोपी पुण्याला आल्याची चर्चा आहे. दरम्यान बीडच्या मांजरसुंबामध्ये एका हॉटेलवर जेवण केलं, तसंच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरल्याचंही दिसतंय. आणि याच ताफ्यातील पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला होता असं बोललं जातंय. ही स्कॉर्पिओ शिवलिंग मोरळेची असल्याचं समजतंय. दरम्यान 30 डिसेंबरच्या रात्रीच सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हा सीसीटीव्ही असल्याचं समोर आलेलं आहे. बोललो त्यावरच हा सगळा संशयाचा भोऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलोय की मला संशय आलाय आता सगळा, की तपास सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे. पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत? एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं, या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही? या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे. मी आज आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते. येताना इतक्या वाजता ते एका टोलवर होते, त्याचं देखील छायाचित्र येतं. हे सगळं एका पत्रकाराला कळतं आणि यंत्रणेला कळू नये म्हणजे याला काय बोलावं अशी स्थिती झाली आहे. म्हणून खरा तपास जर व्हायचा असेल तर तो जिल्ह्याबाहेरच होऊ शकेल. म्हणून आता पब्लिक प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे. म्हणून मी तर ठरवलं आहे की जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत हे प्रकरण लावून धरायचं. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत धनंजय मुंडे याच्यातनं हटत नाही, मंत्रिपदाचा त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत न्याय होणार नाही. तर या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी केलेली आहे. दरम्यान आता खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडनं त्याच्या जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतलाय. आज त्याच्या जामीन अर्जावर केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज बिनशर्त मागे घेतलेला आहे. खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे आणि सध्या पोटदुखीच्या त्रासामुळे त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये उपचार सुरू आहेत.
तर आता संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्यायालयानं हस्तक्षेप करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्य यांना पत्र लिहिलेलं आहे. मंत्री धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने द्यावे अशी मागणी दमानिया यांनी केलेली आहे. यानंतर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातली बातमी आहे. मात्र बातमी धक्कादायक आहे, कारण राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ चक्क एका बांगलादेशी महिलेला सुद्धा मिळालेला आहे. एका बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती वास्तव समोर आलेलं आहे. मुंबई पोलिसांनी कामाठीपुऱ्यामध्ये आता या संदर्भात कारवाई केली असून एका बांगलादेशी महिलेसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये एका दलालाला सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्या असून या महिलेनं भारतात घुसखोरी केली होती आणि सोबत बनावट कागदपत्रांचा वापर करून लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेतला. बांगलादेशच्या या महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचं आता या तपासात उघड झालेलं आहे. मुंबईच्या कामाठीपुऱ्यात 5 बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका बांगलादेशी महिलेचाही समावेश आहे. बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे. एजंटकडून बनावट कागदपत्र तयार करून योजनेचा लाभ घेतलाय. मुंबई पोलिसांनी एजंटलाही बेड्या ठोकल्या आहेत. एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये. तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील, दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत. त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. परवा सैफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता. हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे. आता राज्यातील काही बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार असताना अजित पवारांनी एक आश्वासक वक्तव्य केलेले आहे. लाडक्या बहिणींकडनं रिकव्हरीबाबत कुठलाही विचार केलेला नाही. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजित पवारांनीही मोठं वक्तव्य केलेलं आहे. ज्या बहिणी आता अपात्र ठरतील त्यांच्याकडनं रिकव्हरी केली जाईल, 9,000 रुपये परत घेतले जातील अशी चर्चा असताना अजित पवारांचं हे मोठं विधान समोर येत आहे. मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं. ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही, कारण वेळ कमी होता. आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलतो. रिकव्हरीचा अजिबात विचार नाही. यानंतर आता बातमी आहे सैफ अली खान संदर्भातली. सैफ अली खानवर गेल्या आठवड्यामध्ये हल्ला झाला आणि या प्रकरणामध्ये आता एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणामध्ये आता एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी बांगलादेशचा घुसखोर मोहम्मद शरीफुल्ला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. मात्र आरोपी मोहम्मदच्या वडिलांनी मात्र धक्कादायक विधान केलेलं आहे. सैफच्या इमारतीमधल्या CCTVमध्ये दिसणारा संशयित हा त्याचा मुलगा नसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. ABP वृत्तसमूहाशी बोलताना त्यांनी हा दावा केला असून पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर त्यांनी काय दावा केलेला आपण पाहतोय. अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांनी धक्कादायक दावा केलेला आहे. CCTV मध्ये दिसणारा संशयित हा माझा मुलगा नाही असं ते म्हणतायत. ज्याला अटक केली आहे तो माझा मुलगा आहे आणि CCTV फुटेजमध्ये दिसणारा संशयित माझ्या मुलापेक्षा अगदी वेगळा आहे. शहजादने केस कापले तरीही मी त्याला ओळखेन. तर एका बाजूला या घटनेमध्ये हा मोठा ट्विस्ट आलेला असताना आता अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी अटकेतील शरीफुल इस्लाम हा बांगलादेशी असल्याचा पुरावा साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे. शरीफुलचं बांगलादेशी ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स आता सामच्या हाती लागलंय आणि याच ओळखपत्रावरनं शरीफुल बांगलादेशी असल्याची ओळख पटली आहे. शरीफुलच्या मोबाईलमध्ये बांगलादेशी ओळखपत्राची प्रत सापडलेली आहे. दरम्यान या प्रकरणासंदर्भात
कालच नितेश राणे यांनी वक्तव्य केलं होतं आणि नितेश राणेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता राजकीय पडसाद उमटतायत. नितेश राणे यांनी सैफ अली खानबाबत केलेल्या विधानामुळे आता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यानंतर नितेश राणेंनी शंका व्यक्त केली होती. आता नितेश राणेंचे कान त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी टोचलेले आहेत. नितेश राणेंना असं विधान करण्याची गरज नाही असं बावनकुळे सुनावतायत. तर शंका असल्यास पोलिसांना सांगा अशा शब्दात अजित पवारांनी सुद्धा नितेश राणेंना झापलंय. एवढा तू असा बाहेरून चालत होता, मलाच संशय राहिला काय घरात चाकू मारला की ह्यानी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टून 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 करून असतंय ते. जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो, कुठला शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात. पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं, तो तुझा मुंबराच्या जितो नाही वाला बिळाच्या बाहेर. ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर. मी तुमच्याशी बोलताना राज्याचा आता उपमुख्यमंत्री म्हणून, एक पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून बोलतो. तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर खरं कालच ते माझ्याजवळ बंदरे आणि 2 डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याचा आढावाच्या करता आलेले होते. मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही. मी त्यांना विचारीन. आता प्रत्येकाला, तुम्ही अनेक पत्रकार आहात, एखाद्या पत्रकाराच्या मनात वेगळं काही आलं ते तो त्याचा त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं. इतने बड़े घाव है तो इतने जल्दी दुरुस्त कैसे हुए, ये थोड़ा आया है बाहर. एक स्टेटमेंट आया हुआ है, संजय निरूपम का भी आया हुआ है, नितेश राणे जी का आया हुआ है. तो मुझे लगता है कि ऐसे स्टेटमेंट देने की ज़रूरत तो नहीं है, बट ये भी डॉक्टर की कुछ मेडिकल व्यवस्था पे भी प्रश्न चिन्ह उठाना भी ठीक नहीं है. यानंतर आता पुण्यातून पवार कुटुंबियांसंदर्भातली एक मोठी बातमी समोर येते. ते म्हणजे अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे. पुण्यात वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नेते जेवायला गेले. मात्र अजित पवारांनी गाठलं थेट शरद पवारांचं ऑफिस. या दोघांमध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली आणि यावेळेस केबिनमध्ये फक्त शरद पवार आणि अजित पवारच उपस्थित होते. तर दिलीप वळसे पाटील आणि समरजित घाटगे मात्र वेटिंगवर बाहेर होते. चर्चा झाल्यानंतर शरद पवारांच्या केबिनमधून बाहेर पडताना एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ सॅमच्या हाती लागलेला आहे. मात्र या बंद दाराआड काका पुतण्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली यावरून आता राजकीय चर्चांना मात्र उधाण आले. साहेबांची तुमची काय चर्चा झाली? ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत, ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली. त्याच्यात सहकार खातं होतं, त्याच्यात एक्साईज होतं, त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं. कारण ह्या 4 विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा, ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो. तर काका पुतण्याच्या या भेटीवर आता रोहित पवारांचं सुद्धा वक्तव्य समोर येतंय. चांगला विषय असेल तर चांगली चर्चा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. तर आपल्या विरोधात जे लढले त्यांना सोबत घ्यायचं नाही, असंच महायुती ठरले असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. एखादा चांगला विषय असेल तर चांगली चर्चा तिथं झाली पाहिजे. तसंच राजकारणामध्ये सुद्धा आहे की एखादी चर्चा जर होत असेल, आता ती बंद दरवाजाच्या आत काय चर्चा होती आपल्याला सांगता येणार नाही. पण मी एवढंच सांगेल की 2 पक्ष असतील, जे विरोधात असू या सत्तेत असू, त्यात जर पॉझिटिव्ह चर्चा होत असेल आणि 2 त्याचे कॅप्टन, त्या पार्टीचे कॅप्टन नाही तर ते नेते एकत्रित येऊन चर्चा करत असेल तर त्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. सध्याच जे आपल्या विरुद्ध लढले आहेत त्यांना तुर्तास महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाने आपल्या पक्षात प्रवेश करून घेऊ नये. महायुतीला डॅमेज करतील किंवा आत्ताच महायुतीचे कार्यकर्त्यांनी मोठी लढाई केली आहे विधानसभेची. त्या ठिकाणी आपसात जे इतक्या रिव्हेंजफुली लढले नाही, आताच ते सरकारचा फायदा घेण्याकरता पार्टीत येत असेल किंवा सरकारमध्ये येत असेल तर सध्या तुर्तास आम्ही 3ही पक्षाने विचार केला आहे की चर्चा करूनच नंतर निर्णय व्हावे. दरम्यान आता काका पुतण्याच्या भेटीवर आमचं लक्ष आहे असं राऊत म्हणालेत. तर अजित पवार आणि शरद पवार हे चाचा भतीजा आहेत, प्रेमानं बोलू शकतात असं गुलाबराव पाटील म्हणतात.
त्यांचं काय कोणता मुद्दा आहे, अनेक संस्थांवरती ते सहकार क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांच्या एकत्र आहेत. मग गृह शिक्षण संस्था असतील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, बारामतीचे त्यांचं प्रतिष्ठान असेल. आता ते तसंच उत्तर देतील. शैक्षणिक संस्थेच्या कामासंदर्भात आम्ही भेटलो, बरं का, असं ते उत्तर देतील सगळे त्यांचे लोक. पण आमचं लक्ष आहे. अर्धा तास गप्पा मारताना दिसले प्रदेश अध्यक्ष आणि त्याचबरोबर अजितदादा सुद्धा बराच वेळ डायसवर गप्पा मारताना दिसत आहेत. ते दोन पक्ष लवकर एकत्र ते चाचा भतीजा आहेत ना, ते काही भेटू शकतात, प्रेमाची नाते बोलू शकतात. तर बंद दाराआड काका पुतण्यानं चर्चा तर केली, मात्र त्यापूर्वी जो कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार यांनी शेजारी शेजारी बसणं टाळलेलं आहे. वसंतदादा साखर कारखाना पुरस्कार सोहळ्यामध्ये दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते, मात्र दोघांनी एकमेकांशेजारी बसणं टाळलंय. कार्यक्रम सुरू होण्याआधी दोघांसाठी अगदी शेजारी शेजारीच खुर्च्या लावण्यात आल्या होत्या, मात्र दोघे एकमेकांशेजारी बसतील का याची चर्चा सुरू होती. जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा दोघांनीही एकमेकांशेजारी बसणं टाळलंय. अजित पवार आणि शरद पवारांच्या मधल्या खुर्चीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बसले होते, मात्र अजित पवारांच्या अगदी शेजारी बसलेल्या जयंत पाटील यांच्यामुळे नवी चर्चा सुरू झाली. काका पुतण्यानं शेजारी शेजारी बसणं टाळलेलं आहे. कार्यक्रमासाठी आधी दोघांच्याही खुर्च्या अगदी शेजारी शेजारीच लावण्यात आल्या होत्या, मात्र काही काळानंतर नावाची पाटी बदलण्यात आली आणि त्या दोघांच्याही मध्ये सहकार मंत्री बसले. पाटी बदलली, पाटी बदलली वर नावाची पाटी बदलली. साहेबांच्या शेजारी होती ती. कोण? तुमची साहेबांच्या शेजारी नावाची पाटी होती. काय होतं तसं काही नाही. त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं, तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं. मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना. माझा आवाजच आहे की दोन खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं. त्याच्यामधलं हे काही बातमी होऊ शकत नाही. त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले त्यांना रिस्पेक्ट दिला. तर आज पुण्यामध्ये पार पडलेल्या याच कार्यक्रमामध्ये राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामधलं राजकीय वैर हे जगजाहीर आहे. मात्र पुण्यातील एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर ते आले होते आणि विशेष म्हणजे दोघांमध्ये कसलं गुफ्तगू सुरू होतं याबाबत या कार्यक्रमात चर्चा रंगली होती. पुण्यातील कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील हे अगदी शेजारी शेजारी बसले होते आणि अगदी हसत खेळत त्या दोघांच्या गप्पा सुरू होत्या. दरम्यान त्यांचं राजकीय वैर हे सर्वश्रुत असताना त्या दोघांमध्येही अशा पद्धतीने हसत खेळत संवाद होणं यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बातम्यानंतर आता बातमी आहे संजय राऊतांसंदर्भातली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न करतायत. भारतीय जनता पक्ष चायना माल आहे आणि त्याचमुळे ते राजकारणात चायना मालाचा पुरवठा करतात असं ते म्हणतायत. तर दुसरीकडे संजय राऊतांनी केलेल्या टीकेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. बाजारामध्ये डुप्लिकेट ब्रँड राऊतांनी टोला लगावलेला आहे शिंदेंना आणि भाजपाला. दरम्यान भाजपा चायना माल असल्याचं ते म्हणतात. दरम्यान आता संजय राऊतांच्या याच वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनीही टोला लगावलेला आहे. आपण पाहूयात. जिथे मातोश्री आहे तिथे शिवसेना आहे. आता दिवाळीमध्ये चिनी फटाके येतात, वाद पेटली का नुसती फुसकेरे सुटतात, वाजत नाही. भारतीय जनता पक्ष हा चिनी माल आहे, त्याच्यामुळे ते चिनी मालाचा पुरवठा राजकारणामध्ये करत आलेले असतात. पण हिंदू हृदय सम्राटांची जी शिवसेना आहे ती अस्सल शिवसेना ही मातोश्रीत आहे. मातोश्रीतून त्याचं निर्णय होतात. बाकी कोणाला काय करायचं ही तात्पुरती अवस्था. नाही, आता चायनीज ते आहेत की तुम्ही आहेत हे मतदारांनी दाखवून दिलेलं आहे ना. बाळासाहेबांचा असली हिंदुत्वाचा विचार त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी स्वीकारला आहे, म्हणून त्यांना त्या ठिकाणी 55 आमदार निवडून आले आणि तुमचे आमदार 20 निवडून आले. मग आता चायनीज माल कोण? तुमचे विचार चायनीज झालेले आहेत.
या राजकीय बातमीनंतर आता बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली। या प्रकरणामध्ये आता केज पोलीस सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात आलेले आहेत। SIT आणि CID अधिकाऱ्यांकडून केज येथील पोलीस उपनिरीक्षक कमलेश मीना यांच्याशी चर्चा सुरू आहे। दरम्यान देशमुख हत्या प्रकरणाविषयी काय माहिती मिळते का याबाबत चौकशी केली जाणार आहे। दरम्यान देशमुख कुटुंबासह राजकीय नेत्यांनीही केज पोलिसांवर संशय व्यक्त केला होता आणि त्यामुळेच SIT आणि CID कडून आता हा तपास सुरू झालाय। केज पोलीस सुद्धा आता संशयाच्या फेऱ्यात सापडलेले आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आता केज पोलिसांची सुद्धा चौकशी होणार आहे। SIT आणि CID कडून या संदर्भातला तपास सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान देशमुख कुटुंबियांकडून केज पोलिसांवर संशय व्यक्त करण्यात आला होता। फक्त देशमुख कुटुंबियांकडूनच नाही तर काही राजकारण्यांकडून सुद्धा केज पोलिसांसंदर्भात संशय व्यक्त करण्यात आला होता आणि त्याचमुळे आता SIT आणि CID पथकानं या संदर्भात चौकशी सुरू केलेली आहे। त्यामुळे आता केज पोलीस सुद्धा संशयाच्या फेऱ्यात सापडल्यात। या सर्व ब्रेकिंग न्यूज नंतर आता शेतीविषयक बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। जुन्नरच्या नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोला कवडीमोल भाव मिळतोय। 5 ते 10 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावलेत। तर उत्पादन खर्च सोडाच पण वाहतूक खर्चही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचा चिखल होतोय। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याने हिरव्या मिरचीची लागवड केली आहे, परंतु वातावरणातील बदलामुळे मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने आर्थिक नुकसान झालेले आहे। लागवड खर्च देखील निघत नसल्यानं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून वातावरणामध्ये मोठा बदल होतोय आणि या बदलामुळे मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। परिणामी परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत। यंदा इंद्रायणी भाताच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे। इंद्रायणी भाताचे उत्पादन घेणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। यंदा प्रति क्विंटल 1000 रुपयांनी भाताचा दर घसरला असून बाजारपेठेमध्ये 2300 रुपये क्विंटल दराने या भाताची खरेदी होतीये। देशातील काही बाजारामध्ये लसणाची आवक सुरू झालेली आहे, मात्र नव्या लसणाची आवक खूपच कमी आहे। बाजारामध्ये लसणाला सरासरी 25,000 ते 28,000 रुपयांचा भाव मिळालाय। तसेच बाजारातील आवक वाढेपर्यंत लसणाचे भाव टिकून राहतील असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। पेणमध्ये गावठी वालाच्या शेंगांची शेती बहरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येते। शेतकऱ्यांकडून गावठी वालाच्या शेंगांची शेती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये गावठी वाल बाजारामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आलेला आहे। शेतकऱ्याने भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरातच ठेवला होता। भाववाढीबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसत नाहीत आणि किती दिवस कापूस घरात भरून ठेवायचा या विचारातून काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कमी किमतीच्या दरामध्ये कापूस विक्री केलेली आहे। धाराशिवच्या भांडगावमध्ये 100 ते 150 एकर क्षेत्रावर गाजराची लागवड करण्यात आली आहे। पुणे मुंबईसह परराज्यात गाजराला मोठी मागणी आहे। 1 एकरमध्ये 2 ते 2.5 लाख उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होतोय। मावळ तालुक्यामध्ये बदलत्या हवामानामुळे गुलाब शेतीवर परिणाम झालेला आहे। यासाठी फुल उत्पादकांकडून औषध फवारणी केली जाते, मात्र बाजारभावापेक्षा फुलांच्या काळजीवरती जास्त खर्च होत असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे येणारा व्हॅलेंटाईन्स डे हा शेतकऱ्यांसाठी हॅपी असणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। APMC फळ बाजारामध्ये 865 क्विंटल मोसंबीची आवक झालेली आहे। त्यामुळे बाजारामध्ये मोसंबीला 25 ते 50 रुपये किलोचा भाव मिळतोय। आवक वाढली असली तरीही ग्राहकांकडून मागणी असल्याने भाव स्थिर राहतील अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आलेली आहे। यानंतर आता एक मोठी बातमी समोर येते। व्हॉलीबॉल खेळताना क्रीडा मंत्री भरणे कोसळलेले आहेत। तोल गेल्याने दत्तात्रय भरणे जमिनीवर कोसळले। दरम्यान त्यांच्या डोक्याला दुखापत होण्यापासून ते थोडक्यात बचावले। पुण्यामधील मावळमध्ये क्रीडा संकुलाचं उद्घाटन होतं। यावेळेस व्हॉलीबॉल खेळताना भरणे कोसळलेले आहेत। तोल गेल्याने दत्तात्रय भरणे हे जमिनीवर कोसळले।
दरम्यान थोडक्यात त्यांच्या डोक्याला दुखापत होण्यापासून ते वाचले. पुण्यामध्ये एका क्रीडा संकुलाचं उद्घाटन करण्यासाठी दत्तात्रय भरणे, मंत्री दत्तात्रय भरणे पोहोचले होते आणि यावेळेस व्हॉलीबॉल खेळाचा आनंद घेत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि तोल गेल्यानंतर ते जमिनीवर कोसळले. दरम्यान त्यांच्या डोक्याला इजा होता होता ते थोडक्यात बचावले. बागेश्वर बाबा आणि मॉडेल साध्वी लग्न करणार आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र सोशल मीडियावर केलेला हा दावा खरा आहे का आणि खरंच या दोघांचंही लग्न होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. इनके नाम है 420 है. इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे तो क्या पक्का समझे. ऐकलत, बागेश्वर बाबाला कुणीतरी लग्नासाठी प्रपोज केलंय आणि हे प्रपोज महाकुंभात चर्चेत आलेल्या हर्षा रिचारी यानं केल्याचा दावा केलाय. पण खरंच हे दोघं लग्न करणार आहेत का? मॉडेल साध्वी बागेश्वर बाबाशी लग्न करणार. महाकुंभातल्या मॉडेल साध्वीचं बागेश्वरला प्रपोज. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बागेश्वर बाबा आणि महाकुंभात चर्चेत आलेली सुंदर मॉडेल हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत. दोघं आता लग्न करणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये बाबा बागेश्वर काहीसे वैतागलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि ते बागेश्वर धामच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर कमेंट वाचत असल्याचं सांगण्यात येत आहे. इनके नाम है 420 है. इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे तो क्या पक्का समझे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी केली. खरंच बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत का की ही अफवा आहे? सध्या सोशल मीडियावरही अनेक जण हाच प्रश्न विचारतायत. त्यामुळे याचं सत्य शोधून काढण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला यात आणखी काही व्हिडिओ सापडले. या पूर्ण व्हिडिओत बागेश्वर बाबा काय म्हणतायत ऐका. बिल्कुल पक्का ना समझे बहन जी, राखी रख लेना, रक्षाबंधन पे जरूर आना, वेलकम टू यू. हाँ, तुम्हें शर्म नहीं आती अपने मन से? इतने प्रमाणित यूट्यूब चैनल पर, बागेश्वर धाम का यूट्यूब चैनल प्रमाणित है. हमें ब्याह करना होगा तो हम यूट्यूब से थोड़ी करेंगे, हम माता जी की आज्ञा से कर लेंगे. गजब की हो, तुम्हें शर्म नहीं आती अपने मन से? है नक्कटू. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. बागेश्वर बाबा हर्षा रिचारियाच्या लग्नाची अफवा आहे. बागेश्वर बाबा वाचून दाखवत असलेला मेसेज दुसऱ्या व्यक्तीचा आहे. हर्षा रिचारियानं बागेश्वर बाबाला मेसेज केलेला नाही. हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आलाय. हर्षा रिचारिया ही महाकुंभात गेल्यामुळे ती चांगली चर्चेत आली आहे. तिला साध्वीही बोलण्यात आलं. त्याचाच फायदा घेत आता बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र यात तथ्य नसून आमच्या पडताळणीत दोघं लग्न करणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.